नमस्कार. खास तर माझ्या मातांनो आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना महिला मुक्ती दिनाच्या आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. त्यांचा आदर्श समोर ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कारकिर्दीत कर्तृत्वाचा ठसा उमटवाल अशी आशा बाळगतो आणि आपल्या स्वराज्य आरोग्य मोहिमेच्या 4थ्या दिवसाची सुरुवात करतो. आज अगदी आपण एका सर्वेबद्दल जाणून घेऊ. एक खूप मोठे डॉक्टर होते. ते एका मुलाखतीत सांगत असताना मी अगदी बारकाईने ती गोष्ट नोट केली आणि ते सांगत असताना असं सांगत होते, की जणू त्यांना प्रत्येक आजाराला जी लक्षणं असतात, ती बरी करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, की कुठल्याच आजारालाही औषध नसतं. ज्याची जी लक्षणं असतात, त्यांना ट्रीट करण्याचं प्रशिक्षण त्यांना असतं. जसं सर्दी, खोकला, ताप, व्हॉमिटिंग, अंगाला सूज येणे, डोळ्याला सूज येणे, असे विविध लक्षणं जी आढळून येतात, त्यांना बरे करण्याचं प्रशिक्षण त्यांना त्यांच्या MBBSच्या ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. त्यांनी असंही सांगितलं आहे, की त्यामध्ये डॉक्टर्स जेव्हा ट्रीटमेंट करतात आपल्या पेशंटची, तेव्हा खास तर जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे डायबिटीज, शुगर, कॅन्सर, डेंग्यू या आजाराला औषध नसतं. बट त्यांचं जे वापर अँटिबायोटिकचं असतं, ते अँटिबायोटिकचा प्रचंड वापर असल्याकारणाने तेच अँटिबायोटिक्स तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं का? कारण त्याच अँटिबायोटिकमुळे आज अनेक प्रकारचे आजारसुद्धा निघून येतात. कारण आपण छोट्या-छोट्या मोठ्या कारणामुळे आपण अँटिबायोटिक घेतो, पण त्या अँटिबायोटिक्सचं खरं जास्त लिमिटच्या बाहेर घेतल्याने ते आपल्याला किती इजा करू शकतात. मी म्हणतो की जगभरातल्या सगळ्या डॉक्टरांनी जर विचार केला, तर आजार होऊच नये, आजारापासून आपण बचाव करू शकतो, अशी मोहीम राबवली तर आपल्याला दीर्घायुष्य, स्वस्थ, निरोगी आयुष्य जगण्याचं वरदान नाही का मिळणार? विचार करा आणि कमेंट करून